नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सत्ताकारण। आज आपण चर्चा करणार आहोत ती मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या संदर्भाने। आज चौथा दिवस आहे। न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि आंदोलक मोठ्या प्रमाणावर पुन्हा मुंबईत दाखल होत आहेत। म्हणजे पूर्वीपासून होतेच, त्यामध्ये सातत्याने भर पडते आहे। आंदोलकांची ज्या पद्धतीची वर्तणूक वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येते, पत्रकारांशी आणि महिला पत्रकारांशी सुद्धा गैरवर्तन करण्यात आलेलं आहे। एकंदरच या आंदोलनावर तोडगा नेमका कसा निघू शकतो, न्यायालय काय भूमिका घेणार आणि सरकारची भूमिका काय असेल, सरकारसाठी सुद्धा ही एक कसरत आहे। कारण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न देता हे सगळं आरक्षण मराठ्यांना कसं द्यायचं, हाही मोठा प्रश्न आहे। माझ्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आमचे नवराष्ट्राच्या पुणे आवृत्तीचे संपादक अनिकेतजी जोशी आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्रजी परांजपे आहेत। तुम्हा दोघांचंही स्वागत। नमस्कार शैलेंद्र, पहिल्यांदा तुमच्यापासून सुरुवात करते की हे जे आंदोलन आहे आता ते अशा एका स्थितीवर आज आहे की न्यायालयामध्ये आंदोलनाच्या विरोधातली याचिका दाखल झालेली, तिच्यावर आता सुनावणी सुरू आहे। दुसरीकडे आंदोलक जे आहेत ते एक प्रकारे नियंत्रणाच्या बाहेर परिस्थिती जाईल अशा पद्धतीने त्यांची मुंबईत ठिकठिकाणची वर्तणूक दिसून येते आणि सरकारला काही एक भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे। नाही, मला दोन गोष्टी त्यातल्या तुम्ही म्हणताय त्या तितक्याशा पटत नाहीयेत की आंदोलन नियंत्रणाबाहेर गेलंय किंवा काही ठिकाणी। तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला हजारोच्या संख्येने आणि तेही निदर्शक आंदोलक असे शब्द आपण वापरतोय, म्हणजे जसं एक मराठा लाख मराठाचे 50हून अधिक मोर्चे झाले आणि मुंबईत पण एक मोर्चा आला, शेवटी विधानसभा चालू असताना आला होता, सत्र चालू असताना महाराष्ट्रभर मोर्चे झाले आणि त्या मोर्चांमध्ये एक दगड देखील भिरकावला गेला नव्हता। म्हणजे जे मराठा मोर्चा झाले, एक मराठा लाख मराठा, ते सगळे शांततेच्या मार्गानेच झाले। त्यात कुठेही कुठलाही अनुचित प्रकार किंवा हिंसा अशी झालेली नाही। आणि तुम्ही विचार करा, काही लाख लोक रस्त्याने जातात, एखाद्या शहरामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये जातात आणि निवेदन देतात। काही वेळेला त्या मोर्चात शेवटी लहान मुली देखील पुढे आल्या होत्या आणि त्यांनी निवेदन दिलं होतं। तर हे सगळा इतिहास लक्षात घेता मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये एक डॉमिनंट कम्युनिटी आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने आपण विचार केला तर काहीतरी 30% वगैरे आकडे पुढे मागे सांगतात लोक, कारण 2011चे जनगणनेचे आकडे आपल्याकडे नाहीत, अधिकृत अजून जाहीर झालेले नाहीत। ते जर असेल तर या एका मोठ्या समाजामध्ये आपण पूर्वपीठिका किंवा इतिहास जर लक्षात घेतला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा वॉरियर किंवा युद्धात लढलेला समाज आहे। आणि मग आपल्याला माहिती आहे ढोबळमानाने की जे लढले नाहीत त्यांच्या नोंदी ज्या कुणबी अशा झाल्या, शेती करणारे, शेतीवर अवलंबून आणि काही लढणारे आणि शेती करणारे। तर कुणबी नोंदींचा पण हा याच्यात प्रश्न आहे, अनेक गुंतागुंतीचे प्रश्न त्यात इन्व्हॉल्व आहेत या आरक्षणाच्या विषयामध्ये। त्यामुळे तुम्ही जे अगदी पहिल्या प्रश्नात म्हणालात आत्ता की काही अनुचित प्रकार किंवा आंदोलन थोडं हिंसक, तर मला असं वाटत नाही कुठे हिंसा झाली आहे किंवा काही। तुम्ही जो उल्लेख केला तो आहे की मुंबईतलं जे टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन आहे तर त्यांनी ही माहिती सांगितली की महिला पत्रकारांशी गैरवर्तन झालं म्हणून। आणि कुठल्याही आंदोलनात म्हणजे जर महिला पत्रकारांशी किंवा महिला पोलिसांशी गैरवर्तन झालं असेल त्याचा निषेधच करायला पाहिजे। लोकशाही मार्गाने आंदोलन चालू आहे आणि स्वतः जरांगे वारंवार आंदोलनात सहभागी लोकांना आवाहन करतात। जसं सीएसटी पाशी काल गाड्या पार्क केल्या गेल्या होत्या वेड्यावाकड्या पद्धतीने, त्यांनी 4 वेळा माईक वरून स्वतः सांगितलं की हे जे आंदोलनाला गालबोट लावतील ते आमचे लोक नाहीत, जर माझ्या आंदोलनासाठी आले असाल तर शिस्त पाळा, पोलीस सांगतील ते ऐका। त्याच पद्धतीने जर महिला पत्रकारांचे गैरवर्तन झालं असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे आणि त्याबद्दल टीव्ही त्याच्यात इशाराही दिला होता की आम्ही टीव्हीचं ब्रॉडकास्टिंग बंद करू। आता टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशनचे मेंबर आहेत ते सगळे कुठल्या ना कुठल्या संस्थेत नोकरी करतात, त्यांना त्यांची नोकरी करणं भाग आहे। महिला पत्रकारांचे गैरवर्तन झालं असेल तर मला असं वाटतं कायदेशीर मार्गाने त्याची FIR करणं, कारवाई करणं, कारण सगळीकडचं शूटिंग किंवा फुटेज आपल्याकडे आहे ते मार्ग अवलंबायला पाहिजे जे लोकशाहीत आणि सगळ्या संकेतात बसणारे आहेत ते। त्यामुळे हे आंदोलन हिंसक आहे किंवा असं काही झालं अनुचित, हिंसक असं म्हणताय? हिंसक नाही, अनुचित प्रकार म्हणायचे। अनुचित म्हणजे हुल्लडबाजी हुल्लडबाजी। कारण आज वाशीचं सुद्धा जर आपण पाहिली दृश्य तर पोलीस सातत्याने आवाहन करत असताना रेल्वे ट्रॅक ओलांडून जाणं किंवा त्यावर उड्या घेऊन जाणं हे कुठेतरी
कुठल्याही आंदोलकासाठी सुद्धा घातक ठरू शकतं. नाही, मुद्दा असा आहे की मला पुन्हा पुन्हा असं वाटतंय की जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते त्यांच्या मागण्यांसाठी आहे. लोकशाहीच्या मार्गाने ते आंदोलन करतायत. त्या आंदोलनाला सरकारने परवानगी दिली. आता जे न्यायालयासमोर येतंय त्यातला काही भाग की त्यांनी बेमुदत उपोषण, आमरण उपोषण करीन असं म्हटलं नाही, पण ते नंतर म्हणतायत. तर या सगळ्या गोष्टी येतील हळूहळू पुढे. सरकार त्या वेळेला ते जाहीर का करत नाही हा प्रश्न मला पडतो. म्हणजे पहिल्या दिवशी 6 वाजेपर्यंत परवानगी दिली, नंतर ती वाढवली समजा किंवा वाढवली नाही, जे काही आहे ते ब्लॅक अँड व्हाईट सारखं सरकारने जाहीर करावं, लोकांना विश्वासात घ्यावं, जरांगे पाटलांना विश्वासात घ्यावं. आणि जर सगळ्याच पक्षाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, म्हणजे समजा सुप्रिया सुळे तिथे गेल्या, आणखीन काही पक्षांचे आमदार गेले, तर सर्व पक्ष शिष्टमंडळाने जावं, जरांगेंची तिथे जाहीर चर्चा करावी आणि काय मर्यादा आहेत त्या सांगाव्यात त्यांना. मला असं वाटतं की सामान्य मुंबईकर जर वेठील धरला गेला असेल तर सर्वसामान्य माणसाचा काय दोष आहे या सगळ्यामध्ये? तोही सामान्य टॅक्सपेअर मुंबईकर आहेत, टॅक्सपेअर नागरिक आहेत, त्यांना का त्रास व्हावा? लॉंग डिस्टन्स गाड्या ज्या जातात, सीएसटी हक्क भरला असेल आंदोलकांनी तर त्यांची गैरसोय निश्चित होते ना. पण लोकशाही मार्गाने आंदोलन आहे, त्यामुळे लोकांची गैरसोय होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही, ही सर्वस्वी जबाबदारी सरकारची असते. आणि मी याही पूर्वी 2-3 व्हिडिओमध्ये बोललोय की जबाबदारी सरकारची आहे त्याच्यात. आज कोर्टामध्ये देखील कोर्ट त्यांना ते विचारतंय की रस्त्यावर आंदोलक उतरलेत किंवा काय अनुचित घडतंय तर तुम्ही काय करताय, सरकार काय करतंय? हे बघा, आंदोलक काही हजारांच्या लाखांच्या संख्येने जमा झाले, ते लोकशाही मार्गाने जमा झाले. जर ते काहीतरी बेकायदेशीर करत असतील तर कारवाई करणं सरकारचं काम आहे. मग त्यांना त्याच्यामध्ये कदाचित जज करता येत नसेल, कारवाई केली तर काय होईल, काय असंतोष होईल, काय काय अनुचित प्रकार घडेल, ही सर्व जबाबदारी सरकारची असं मला पुन्हा पुन्हा वाटतं. अनिकेत सर. नाही, शैलजाजी म्हणतायत ना त्यात काही बाबतीत तथ्य आहे, पण त्याचबरोबर ही पण गोष्ट खरी आहे की मुळात आंदोलनाची जी मागणी आहे ती कायदेशीर आहे की नाही, ती घटनेच्या चौकटीत बसणारी आहे की नाही, हा मुख्य मुद्दा आहे. ज्या घटनेच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांसाठी त्यांनी पूर्वी आंदोलनं केली, उपोषणं केली, हे त्यांचं 8वं-9वं उपोषण आहे. या आधीच्या उपोषणांच्या वेळेला त्यांच्या ज्या मागण्या होत्या की मराठवाड्यातल्या ज्या शेतकऱ्यांच्याकडे कुणबी नोंदी पूर्वीच्या आहेत, निजामाच्या काळापासून ज्या आम्ही कुणबी आहोत तशा नोंदी आमच्या आहेत, जात आमची कुणबी लागलेली आहे सरकारी कागदपत्रामध्ये, मृत्यूच्या दाखल्यांमध्ये, जमिनीच्या दाखल्यांमध्ये, ह्या शोधा. आणि त्याप्रमाणे आम्हाला ही मूळची मागणी होती, ती मागणी सरकारने लगेचच मान्य केली होती. त्याच्यासाठी एक न्यायालयीन समिती बसली, न्यायमूर्ती शिंदे यांचीच ती समिती आहे. पूर्वी आधी एक दुसरी समिती होती, ती रद्द झाली. न्यायमूर्ती शिंदेची समिती दोन्ही बाजूंना मान्य झाली, ती काम करते आणि अजूनही त्यांचं काम सुरू आहे. आता त्याच्यामध्ये 2-3 गॅझेट जुने हे पुढे आलेले, एक सातारा गॅझेट आहे, एक कोल्हापूरच्या शाहूंनी केलेलं त्यांच्या पद्धतीने दिलेलं आरक्षण त्यांनी दिलेलं हे आहे, आणि हैदराबादचं. अशा 2-3 गोष्टींवरती आता चौकशी म्हणा किंवा एक त्याची छाननी म्हणा ही सुरू आहे. मुद्दा असा आहे की सरसकट गरजवंत मराठ्यांना आरक्षण ही जी मागणी घेऊन आज जरांगे बसलेले आहेत आणि ते हट्टाला पेटलेत. ओबीसी समावेश, ही पण ओबीसी समावेश आणि गरज सगळ्यांना, म्हणजे ओबीसी म्हणून आम्हाला आरक्षण द्या, याच्यात मुळात कायदेशीर अडचणी आहेत. ओबीसीचं आरक्षण जे आता 27% आहे त्याच्यामध्ये मुळात 350 जाती आहेत आणि त्याच्यामध्ये एक इतका मोठा, जसंही म्हणाले तशी मोठ्या संख्येनं असणारा मराठा वर्ग हा त्यात आल्यानंतर तिथले जे मूळचे धनगर, माळी वगैरे ह्या ज्या सगळ्या जाती जमाती आहेत आणि आणखीन छोटे घटक खूप आहेत त्याच्यामध्ये, ज्यांना एकही आरक्षण आतापर्यंत मिळालेलं नाही, त्यांच्या मुलांना कधीही मेडिकलला ओबीसी म्हणून प्रवेश मिळालेला नाही, अशा समाजावरती होणारा अन्याय आहे अशी भावना ओबीसीचं आंदोलन करणारे जे मूळचे लोक आहेत त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे साहजिकच त्यांचा विरोध आहे. आणि आता आम्हाला ओबीसी जाहीर करा, ताबडतोब GR काढा वगैरे अशा मागण्या ते करतायत, जे सरकारच्या हातात नाही. त्यामुळे ह्या आंदोलनाचा तोडगा हा लगेच दृष्टीपथात आहे अशी अजिबात परिस्थिती नाही. जरांगेंनी कुठेतरी जर तडजोडीची भूमिका घेतली की ठीक आहे, आता तुम्ही सध्या म्हणताय तर मराठवाडा आणि या भागापुरतं जे काय त्या GR मध्ये बसणारं आरक्षण आहे किंवा जे जुने कागदपत्र त्या आधारे आरक्षण देणं शक्य आहे त्यांना द्या, ही जी मागणी जर त्यांनी तेवढ्यापुरतं जर मर्यादित केलं तर हे आंदोलनाचा तोडगा निघू शकतो. ओबीसी मधनं आरक्षण द्या आणि सर्वसाधारण हा जो काय एक शब्द तो काढायला त्यांनी जो सांगितला सरसकट, तर तो शब्द काढून मला त्याच्यात द्या हे म्हणणं, असा आग्रह जर त्यांनी धरला तर याच्यातून तोडगाच निघू शकत नाही, अशी आत्ताची परिस्थिती आहे. त्यामुळे सरकार हेच न्यायालयाच्या माध्यमातून पटवण्याचा प्रयत्न करते आणि न्यायालयाच्या, म्हणजे जसं म्हणतो की
कुठल्या सोट्याने साप मारायचा तशा प्रकार सरकार करू पाहतंय आणि स्वतःची जबाबदारी झटकून न्यायालयाच्या माध्यमातून जर याच्यात काहीतरी आदेश आला तर आपण कारवाई करू अशी भूमिकेत सरकार आहे असं दिसतं आत्ताच्या संध्याकाळी. अजूनही म्हणजे आपल्याला आपण बोलणं संपेपर्यंत न्यायालयाचा निर्णय येईल किंवा कदाचित उद्या निर्णय येईल, त्याच्यामुळे ह्याची थोडीशी आपल्याला वाटच पाहावी लागेल. पण न्यायालय सुद्धा यामध्ये न्यायालय निर्णय काय देऊ शकतो तर जिथे जिथे कायद्याचा भंग झालाय किंवा हे झालंय तिथे कारवाई करा, किंवा जे लेखित आश्वासन दिलं असेल त्यामध्ये कुठे भंग झाला असेल तर त्यावर बद्दल कारवाई करण्याचे आदेश अर्थातच न्यायालय देऊ शकतं. परंतु त्या परिस्थितीमध्ये सरकार आता ज्या मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत त्या परिस्थितीमध्ये पुढे कुठल्याही कृतीचं काय त्याचे परिणाम होतील दूरगामी आणि लगेचच मुंबईमध्ये काय परिणाम होऊ शकतील, कारण आज सकाळी स्टॉक एक्सचेंज मध्ये सुद्धा घुसण्याचा एक प्रयत्न झालेला होता आणि तो पोलिसांनी वेळीच थांबवला. तर याचा अंदाज पण सरकारला येत नाहीये. काल जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये जाऊन ते लोक तिकडे मुख्य हॉलमध्ये बसून राहिले. आज चर्चगेट आणि VT रेल्वे स्थानकामध्ये प्लॅटफॉर्मवरती सगळ्या त्याने अडवून बसलेले आहेत. दुसऱ्या बातम्या अशा सांगतायत अन्य वृत्तपत्रामध्ये आलेल्या, आपल्याकडे आपण नवराष्ट्र नवभारतमध्ये छापलेल्या, की मोठ्या प्रमाणात त्या परिसरात घाण केली जाते किंवा त्याचा सार्वजनिक पद्धतीचा वापर केला जातो. जे काय असेल, हा जो त्रास आहे हा त्रास शेवटी मुंबईकरांनाच आहे. मुंबईत जे मराठी आहेत, नॉन मराठी आहेत, सगळ्यांनाच हा त्रास होणार आहे. आंदोलक म्हणून जे कोण आलेले आहेत, जे लोक आलेत, त्यांची देखील एक शहानिशा करण्याची गरज स्वतः जरांगेंनी करण्याची गरज आहे असं मला वाटतं. जसं ते म्हणाले की VT स्टेशनामध्ये जर TV जर्नलिस्टना काही त्रास झाला होता तर त्याचे ते माझे लोक नसतील, माझे लोक हे करणार नाही. जसं शैलेंद्रजी सांगत होते आता की त्यांचं आतापर्यंत आंदोलन शांततेत होतं बऱ्यापैकी, परंतु मराठ्यांचे मोर्चे शांततेत निघाले ही खरी गोष्ट आहे, पण जरांगेंच्या आंदोलनामध्ये शांतता राहिली असं नाहीये. जरांगेंच्या पहिल्या उपोषणापासून हाणामारीचे आणि दंगलीचे प्रसंग उद्भवलेले आहेत, जाळपोळ झाली, आमदारांची घरं जाळण्याचा बीडमध्ये प्रयत्न झाला, या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळं कुठेतरी जरांगेंनाच याच्यामध्ये समजुतीची भूमिका घेता आली तर हा प्रश्न आता सुटू शकतो. शैलेंद्रजी काय सांगा? नाही, त्याच्यामध्ये मला स्वतःला असं वाटतं की मुळामध्ये हा जो सगळा विषय आहे हा सर्व पक्षीय नेते आणि सर्व थरातले नेते म्हणजे सर्व स्तरातले म्हणजे आमदारापासून सर्वोच्च नेत्यांपर्यंत हे सगळे लोक जेन्युइनली प्रश्न सोडवण्यासाठी काही करतायत का असं आता दिसत नाही. त्याचं कारण असं की आपल्याला हे माहिती आहे लोकशाहीमध्ये की कुठल्याही प्रकारचं कुठलंही आंदोलन कोणीही कितीही मोठं उभं केलं तरी सरकार नावाची जी यंत्रणा असते ती सर्वशक्तिमान असते, खूप मोठी असते. जरांगे पाटील यांनी 2 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी जे काही पत्र दिलं या तारखेला आम्ही येऊ असं मुंबईत सांगितलं आणि त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी ते आले तर आम्ही परवानगी देऊ कुठल्या आणि दिली आझाद मैदानात परवानगी. आता ती 6 पर्यंत दिली का, मग दुसऱ्या दिवशी वाढवली का, मग बेमुदतची दिली का नाही. अधिवक्ता म्हणतात की आमरण उपोषणाला पोलिसच परवानगी देत नाहीत कारण त्यांनी जीवाचा धोका असतो वगैरे वगैरे, जी काय आर्ग्युमेंट असतील ती. ज्या अर्थी सरकारने परवानगी दिली त्या अर्थी सरकार तांत्रिकतेच्या मागे लपू शकेल की लोकशाहीमध्ये कोणाला आंदोलन करायचा अधिकार आहे, आम्ही तो कसा नाकारणार. पण समजा ते आंदोलन बेकायदेशीर वाटलं किंवा त्यातनं काही धोका होत असेल असं वाटलं तर सरकार ते आंदोलन दडपतात. म्हणजे यापूर्वी सरकारने अश्रूदूर केले. शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारींच्या मोर्चाला जुनी गोष्ट ही नागपूरमध्ये विधानसभा अधिवेशन चालू असताना लोक मेले त्याच्यात. त्यामुळे सरकार नावाची यंत्रणा हे कशाही प्रकारे हँडल करू शकते आणि जर जरांगेंच्या आंदोलनामुळे हे सगळं होणार हे माहिती नाहीये का, तर जरांगेंच्या आंदोलनाला मुंबईत अनेक लोक येणार म्हणजे हजारोच्या संख्येने येणार हे माहिती आहे. हजारो लोक जर अचानक मुंबईत आले तर त्यांनी मुंबईच्या सगळ्या व्यवस्थेवर ताण पडतो. गणपतीमध्ये पोलीस बिझी असतात, अधिवक्त्यांनी सांगितलं निम्मे पोलीस गणपती उत्सवात बिझी आहेत, वर्षानुवर्षे असतात, त्यात नवीन काय आहे. गणेशोत्सव आहे हे आधी माहिती आहे, पोलीस बिझी असतात हे माहिती आहे, लोक जमल्यानंतर ताण येणार हे माहिती आहे. यांनी जसं सांगितलं की जहांगीर आर्ट गॅलरीत घुसले आणि तिथल्या हॉलमध्ये बसले. मी किंवा जे टेलिव्हिजनवर दृश्य येत आहेत ते कबड्डी खेळतात. तुम्ही मला सांगा की आंदोलक जेव्हा मुंबईत येतात हजारोंच्या संख्येने लाखोच्या संख्येने त्यावेळेला ते दिवसभर करतील काय.
यापूर्वीची सगळी आंदोलनं आठवा, अण्णा हजारेंचं राळेगण सिद्धीचं आंदोलन आठवा. आपण ते कव्हर केलंय. आळंदीचं आंदोलन 95चं मी कव्हर केलंय. रोज आम्ही टू व्हीलरवरनं राळेगणला गेलोय, पुण्यासारख्या ठिकाणी 100-150 किलोमीटरला किंवा आळंदीला 25 किलोमीटरला टू व्हीलरवर जाऊन रोज बसायचो. मूक आंदोलन होतं, म्हणजे ते एक शब्द बोलायचे नाहीत, पाठीवर लिहायचे. मग अशा आंदोलनाच्या वेळेला त्यांना समर्थन देणाऱ्यांचं काय काम असतं? तर ते रिकामे दिवसभर बसत नाही, ते काय 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 करत राहतात. आता ते जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये गेले आणि त्यांनी तिथल्या हॉलचा ताबा घेतला. आता याच्यामध्ये बेकायदेशीर काय आहे ते जहांगीर आर्ट गॅलरीच्या लोकांनी कारवाई करावी, त्यांच्यावर त्यांना करावं लागेल ना एफआयआर. जसं महिला पत्रकारांशी गैरवर्तन केलं, संबंधित महिला पत्रकाराला एफआयआर तर करावं लागेल लोकशाही. मग गैरवर्तन केलंय, टीव्हीजीआयने निषेध केलाय, मग कायदेशीर कारवाई का करत नाही? जो कोण गैरवर्तन करताय, पुणे श्रमिक पत्रकार संघाने सुद्धा निषेधाचा निषेध हा कागदी झाला. माझं म्हणणं असं आहे, ज्या महिला पत्रकाराशी गैरवर्तन केलं त्यांनी एफआयआर का नाही दाखल केला त्या संबंधित आंदोलकाविरुद्ध? तुमच्याकडे कॅमेरा आहे, तुम्ही शूट करा, त्याचा चेहरा दाखवा, कोण आहे शोधून द्या, जरांगे शोधून देतील तो कोण माणूस आहे तो. गैरवर्तन म्हणजे नेमकं काय केलं, त्याला कायद्याने शिक्षा होईल, कोर्टात केस उभी राहील. जसं जरांगांच्या इथे टेहळणी करणारा एक माणूस म्हणून टीव्हीवर बातम्या येतात. मला प्रश्न असा पडतो की तो जो कोण माणूस आहे त्याचा चेहरा दिसत नाहीये नीट, टेहळणी करणार आहे तर त्याला ताब्यात घ्या, पोलिसांच्या ताब्यात द्या. हा माणूस संशयास्पद जरांगांच्या आसपास वावरतोय, त्याचा चेहरा प्रसारित करा सगळ्या वाहिन्यांवर. हा कोणी शोधून काढा, त्याचा हेतू काय, त्याचा तपास करा. जरांगे किंवा त्यांच्या आंदोलकांनी, समर्थकांनी किंवा जे कोण त्याचे कर्तव्य धरतात आंदोलनाचे, स्वतः जरांगे त्यांनी तक्रार करायची त्या माणसावर. टेहळणी म्हणजे काय करतोय तो, व्हॉट इज मोटिव्ह, मला कळत नाहीये. मी टीव्हीवरच्या बातम्या बघून बोलतोय, टेहळणी करतो म्हणजे काय करतो, आणि तो एवढा व्यासपीठाच्या जवळ कसा गेला त्यांच्या. आणि जर गेला असेल समर्थक नसलेला तर त्याच्याविरुद्ध काहीतरी तक्रार करा, त्याची चौकशी करा, कोण आहे त्या माणसाला विचारा, नाव काय, त्याचा चेहरा तरी दाखवून कॅमेरांना कोण आहे तो, म्हणजे कळेल हा माणूस कोण आहे. या अशा स्पष्ट गोष्टींवर काय कॉमेंट करणार तुम्ही? पण तरी देखील मुद्दा हा आहे की त्यातला राजकारण सगळे पक्ष करतात असं मला वाटतं. आणि जर जरांगेंना अडवायचं असतं तर त्यांच्या गावामध्ये अडवू शकलं असतं सरकार, त्यांना रस्त्यात अडवू शकलं असतं. मुंबईपर्यंत ते आलेत ना त्यांच्या गावापासनं. याचा अर्थ सरकारला जर या स्थितीचा आज सुद्धा महाधिवक्ता कोर्टाला म्हणतात की तुम्ही आम्हाला सांगा काय कारवाई करायची, मग आम्ही करू. कोर्टाने यापूर्वी निर्णय दिला असं कोर्टाचं म्हणणं आहे. जर जे कायद्याप्रमाणे असेल ते करा. आज जरांगेंच्या आंदोलनात त्यांनी शब्द दिला असेल की मी बेमुदत आम्हाला उपोषण करणार नाही आणि आता जाहीर करतात, तर त्यांच्यावर कारवाई करा. कुठल्याही उपोषणकर्त्याला सरकार उचलतं आणि प्रकृती बिघडली की सरकार कोणाला टाकतं असं त्यांनाही करतील. तेव्हा सरकार कारवाई कायदेशीर करायची ती करणारच आहे. पण त्यांना आता भीती वाटते की हे आंदोलन ओव्हरटाईम होऊ नये, अचानक काय होऊ नये, त्यातनं मालमत्तेची सुरक्षा असते, रेल्वे ट्रॅकची सुरक्षा असते, लॉ अँड ऑर्डरचा इश्यू होऊ नये. पण पुन्हा लॉ अँड ऑर्डरची काळजी घेणं हे सरकारची जबाबदारी आहे. हे आंदोलकांना टाकून कसं चालेल? सरकारची जबाबदारी आहे ती सरकारला पार पाडावी लागेल. एवढंच माझं म्हणणं. आणि राजकारण सगळे पक्ष करतात. म्हणजे शरद पवार जर म्हणत असतील की तामिळनाडूमध्ये 70% आरक्षण गेलं आणि ते टिकलं, तर ते अर्धवट माहिती देतात, कारण ते कोर्टात केसेस चालू आहेत त्याच्या असं सांगतात काही नेते आजही. त्याची अचूक स्थिती काय सांगितलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा वेगळा मुद्दा उपस्थित होतो की ते 4 वेळेला मुख्यमंत्री असताना काय मराठा समाजाची स्थिती चांगली होती का? म्हणजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. 3 वर्ष 10 महिने पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात. 2010 ला आदर्शच्या बॅकड्रॉपवर आले आणि 14 साली निवडणुकीच्या आधी त्यांनी ऑर्डिनन्स आणला. निवडणुकीला जाताना तो व्यापकच झाला, म्हणजे तो त्याचा परिणाम संपला. त्यांनी जो काढला तो ऑर्डिनन्स, कारण त्याचं काही पुढे केलं नाही फडणवीस सरकारने. तीच गोष्ट शिंदे सरकारने दिला एकनाथ शिंदे असताना, आणि कोर्टात बाजू देखील मांडली नाही उद्धव ठाकरेंच्या सरकारने, आणि त्यांनी ओबीसी कमिशनही नेमलं नाही. तर सक्सेसिव्ह गव्हर्नमेंट दोषी आहेत आणि नेते देखील दोषी आहेत. सगळ्या नेत्यांना जर त्यात राजकारण करायचं असेल तर त्या समाजाचं भलं हे नेते करू शकणार नाहीत, ते फक्त राजकारण करत राहतील असं मला वाटतं. आणि समाजाचं जे नुकसान होतं त्यातल्याही तळागाळातल्या गोरगरीब समाजातल्या लोकांचं नुकसान होतं. कुठल्याही आंदोलनात अटक होणारे, जखमी होणारे किंवा मरणारे कोण असतील तर ते गरीब समाजातले असतात. मोठे लोक जातात दिसत नाहीत तुरुंगात फार मोठे, किंवा एखाद्या दंगलीत कोणी मोठा व्हीआयपी मेला असं दिसत नाही. एखादा अपवाद वगळला तर क्वचित होतं हे. त्यामुळे ह्याच्यात सगळे राजकारण करतात हे दुर्दैव आहे महाराष्ट्र. आज महाराष्ट्राचं चित्र देशभर काय जाते, मुंबईचं चित्र काय जाते. मुंबईचं नुकसान आहे, देशाचंही नुकसान आहेच ना. ही जबाबदारी सरकारचीच आहे. मुळात जो आरक्षणाचा मुद्दा आहे, शरद पवारांचा मुद्दा यांनी काढलेला आहे. त्यामुळे पवार साहेबांनी 2010 मध्ये दिल्लीमध्ये सुद्धा सांगितलं होतं की मराठ्यांना आरक्षण देणं शक्य नाही कायद्याच्या चौकटीमध्ये. मग असं असताना हा प्रश्न नेमका चिघळला गेलाय गेल्या काही याच्यात. कारण जेव्हा एक लाख मराठाचे जे मोर्चे निघाले होते शैलेंद्रजी, तेव्हा त्याची एक पार्श्वभूमी वेगळी होती. ती कोपर्डीची जी घटना होती त्याची पार्श्वभूमी होती, आणि त्यामुळे मराठा समाजाने कुठेतरी एक स्वतःची भूमिका घेतली होती. त्यामध्ये ते मूक मोर्चे होते.
आणि त्याची अशी काहीतरी एक ठोस मागणी अशा पद्धतीचं नव्हतं की जी लगेचच तातडीने सरकारला पूर्ण करायची. एक शक्ती प्रदर्शन मराठा समाजासाठी होतं. पण ते झाले ना 50 वर्ष झाले प्रॉपर्टीच्या ना. गुन्हेगारांना अटक करा आणि त्यांच्यावर खटले भरून त्यांना फाशी द्या. ना. ही मुख्य मागणी होती. ती कारवाई झाली. ती झाली कारवाई. आणि ती कायद्याच्या चौकटीत बसणारी कारवाई होती. म्हणजे मराठा आरक्षणाची मागणी मोर्चे त्यांनी मोर्चात सुरू झाली ना. 54-55 जे मोर्चे निघाले होय. त्या प्रत्येक मोर्चामध्ये सुरुवातीला 7-8-10 मागण्या होत्या आणि शेवटच्या मोर्चाच्या मागण्यांची संख्या 52 पर्यंत गेली होती. निवेदन ती वाढत राहिली. प्रत्येक त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थिती त्या ठिकाणचं हे या सगळ्या गोष्टी होत्या. जरांगेंच्या आंदोलनाचा एक सगळ्यात मोठा आता जो भाग चाललेला आहे त्यांचा हा आग्रह जो आहे की आम्हाला आरक्षण तातडीनं द्या आणि ओबीसी मधनच द्या. ओबीसी मधनं आरक्षण याचा अर्थ ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये मराठे ओबीसी असतील तर त्यांना त्या ओबीसीच्या जागा ज्या राखीव आहेत 27% कोट्यामधल्या आता त्या मिळतील. ही एक अपेक्षा म्हणा की भीती ही ओबीसी समाजामधनं व्यक्त होतीये. सरकारमधले काही मंत्री त्या अनुषंगानं बोलतायत आणि हा एक भाग त्याच्यात एक म्हणजे मोठा चिंतेचा विषय आहे. जर तसं नसेल तर मग JR पुरता जो मर्यादित भाग जो आहे त्याबाबतचे निर्णय घेऊन जरांगेंचं हे उपोषण संपतंय का हा एक सरकारचा प्रयत्न असू शकतो आणि ते न्यायालयाच्या माध्यमातून करतात हे अगदी शैलेंद्रजी म्हणाले त्याप्रमाणे मगाशी आपण चर्चा केली त्याप्रमाणे हा भाग आहेच की सरकार स्वतः म्हणजे ज्याला प्रोएक्टिव्ह म्हणतो अशा प्रकारे कारवाई करून आंदोलकांना बाजूला करणं उचलणं अटक करणं हे करत नाही, हे टाळत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सरकारी मालमत्तेचं नुकसान असेल किंवा दंगलीची भीती आणि हे दंगलीचं ऋण महाराष्ट्रात सर्वत्र पसरेल. खेड्यापाड्यापर्यंत ह्या दंगली जाऊ शकतात आणि तितकी सरकारी यंत्रणा किंवा पोलीस यंत्रणा ही किती पुरी पडेल याचा एक असेसमेंट याचा एक अंदाज सरकार घेत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता त्यांच्या बैठकींची सत्र बरीच सुरू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. कायद्यात बदल करून काय होईल का तर याच्या बाबतीत कायदा होऊ शकत नाही हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. शरद पवारांनी आता देखील सांगितलंय की घटनेमध्ये दुरुस्ती केल्याशिवाय आरक्षणाची 50% मर्यादा वाढवल्याशिवाय मराठ्यांना वेगळं आरक्षण देताना शक्य होणार नाही. हा सगळा घटनात्मक कायदेशीर पेच किंवा त्या ज्या बाजू आहेत कायदेशीर या लक्षात न घेता हे जे आंदोलन सुरू आहे हे एखाद्या लहान मुलानं चंद्राचा हट्ट करावा जसं त्या रामायणातला तो प्रसंग आहे चंद्र मला आणून दे अशा प्रकारचा हा एक न होणारी गोष्ट जरांगे मागतायत असं आत्ता दिसतंय. यातून काय मार्ग निघेल कसा मार्ग निघेल हे आता सांगणं खरंच अवघड आहे म्हणजे कठीणच आहे. हे कुठल्या बाजूला जातं म्हणजे हे व्हायलन्सकडे जात असेल तर सरकारला नाईलाजानं जी काय कारवाई करावी लागेल ती करावी लागेल. मगाशी शैलेंद्रजींनी एक उदाहरण दिलं गोवारी याचं लोटण्याचा प्रयत्न पोलीस करत होते. पोलिसांचा बॅरिकेड तोडून काही आंदोलक पुढे येत होते. त्या चेंगराचेंगरीमध्ये पलीकडल्या बाजूला असलेली भिंत आणि पोलिसांचा रेटा मागून आंदोलकांचा रेटा त्यांना कळत नव्हतं. आता हे 24 तास माध्यमं जर तेव्हा असती तर कदाचित त्या लोकांना कळलं असतं की ते काय होतंय ते कळत नव्हतं त्यामुळे ते लोक पुढे येत राहिले. असा सगळा तो प्रश्न विचित्र आणि दुर्दैवी प्रसंग होता. त्यामुळे तो भाग वेगळा. पण 24 तास चालणारे चॅनल हा एक जरांगेंच्या आंदोलनाला बळ देणारा आत्ताचा मोठा फॅक्टर आहे. समाज माध्यम ज्याच्यामध्ये प्रत्येकाच्या हातातला मोबाईल हा एक म्हणजे फिल्म चित्रित करणारा प्रसारित करणारा सगळाच आहे. त्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे आंदोलन वाढलंय. जर उद्या टीव्ही चॅनलनी जसं म्हटलं त्यांनी कॅमेरे अर्ध्या उंचीवर आणले म्हणे ते जर पूर्ण बंद केले जमिनीच्या पातळीवर नेले किंवा बंद केले तर हे आंदोलन आणखीन पसरणं ताबडतोब थांबेल. हे काय करतायत एका बाजूला ते म्हणतात की हुल्लडबाजी होते आम्हाला त्रास होतोय पण बसमध्ये जाऊन ते लोक नाचतायत याचे चित्रीकरण तुम्हाला बसमध्ये जाऊन करण्याचं काय कारण आहे. ते करतायत ते जिथे व्हीटीला बसतायत किंवा कुठे आंघोळी करतायत याचे फोटो काढले जात आहेत ते चॅनलच हे करतायत ना. त्याला जे काही बळ मिळेल त्या हुल्लडबाजीला किंवा प्रोत्साहन मिळेल हे सगळं काम आपणच करतोय माध्यमं करतायत आणि त्याच्यामुळे ही अडचण वाढतीये. हा त्यातला एक भाग आहे. नाही पण कुठे काही घटना घडत असली तर ती माध्यमांमध्ये येणार एका अर्थाने. दुसरा मुद्दा हा आहे की आज जरांगेंचं आता काही वेळापूर्वी आपण जे लाईव्ह केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी एका व्यक्तीच्या बरोबर ते बोलतायत आणि संवाद साधताना ते म्हणतायत की चॅनल्स किंवा ह्यांनी जर आपल्यावर नाही दाखवलं तर नको दाखवू दे आपण आपला सोशल मीडिया चालवू. म्हणजे आता पूर्वी जसं कुठलंही आंदोलन असेल ते एखाद्या माध्यमावर अवलंबून ही
शक्यता आता कमी कमी होत चालली. माध्यमं दाखवतायत ही एक बाजू, पण दुसऱ्या बाजूने सोशल मीडिया इतका प्रभावी आहे की माध्यमांशिवाय सुद्धा ते लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे. शैलेंद्रजी. नाही, सोशल मीडियाचा परिणाम आहे. सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आपण सर्वदूर अनुभवतोय. आणि जरांगे कालही बोलले की जर टीव्ही आपलं दाखवत नसलं तर आपण सोशल मीडिया आपला तयार करू, आणि ते काही फार चुकीचं पण नाही आहे. त्याचं कारण असं की माध्यमांवर आपल्या प्रसिद्धीसाठी सर्वांनी अवलंबून राहावं असं काही नाही. आणि आज आपण बघतो की एखाद्या वृत्तपत्राचा TRP किंवा वाचक संख्या किंवा त्याचं समाजामध्ये तळागाळात असलेला प्रभाव इतकं जर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा, म्हणजे वेगवेगळी माध्यम म्हणजे काही मोठे वृत्तपत्र समूह किंवा एखादं चॅनेल हे सुद्धा सोशल मीडियातल्या इन्फ्लुएन्सर्सला बोलवते, त्यांना रेकग्नाइज करते. कारण एकेका व्यक्तीचे 15 लाख 20 लाख 25 लाख इथपर्यंत जर फॉलोअर असतील तर तेवढे तुमचे नाही, ती वस्तुस्थिती आहे ना. म्हणजे ट्रॅडिशनल मीडियावरची विश्वासार्हता जर कमी होत असेल आणि तर सोशल मीडिया किंवा इन्फ्लुएन्सरचा प्रभाव वाढेल आणि जरांगे हे ते रेकग्नाइज करत असतील तर हे वेलकम साईन आहे. उलट चांगली गोष्ट आहे, ते आंदोलन करते म्हणून, आणि ते त्यांच्या समाजासाठी जे गेली अनेक वर्ष भांडतायत ते जर लक्षात घेतलं तर त्यांना सोशल मीडियाच्या ताकदीचा अवेअरनेस येणं ही चांगली गोष्ट आहे. पण अनिकेतजी जे म्हणाले की माध्यम बसमध्ये नाचतात आंदोलक ते का दाखवतात, तर मला असं वाटतं की टेलिव्हिजन इंडस्ट्री जी आहे त्यांच्यासाठी ते आवश्यक आहे. म्हणजे आज अमिताभ बच्चन हा नट आहे, त्याला हे कळत नाही कुठला सिनेमा चालेल, त्याचं काम ऍक्टिंग करणं हे आहे. ते प्रोड्युसरचं डायरेक्टरचं काम आहे सिनेमा कुठला चालेल तसा बनवणं. अमिताभ ऍक्टर आहे, तसं आंदोलन जे काही करतात ते दाखवणं टीव्हीवरचं काम आहे. त्याच्यात बातमी आहे की नाही हा मुद्दा आहे. काही लोकांना ती बातमी वाटते, काही लोकांना वाटत नाही. पण आंदोलन तिथे गेल्यानंतर काय करतायत, तर जसं जहांगीरच्या गॅलरीच्या मुख्य हॉलमध्ये जाऊन बसले, ते बेकायदेशीरपणे घुसले असतील तर जहांगीर आर्ट गॅलरीच्या लोकांनी तक्रार करायची आहे ना. तुम्ही आम्ही काय करणार, पण ती घटना आहे ते दाखवायला हवी ना. रस्त्यावर कबड्डी खेळतात, आता ही बातमी आहे का नाही याच्यात डिबेट होऊ शकते नावा तेवढा. पण आंदोलक तिथे दिवसभर काय करतात, क्युरिओसिटी असू शकते, त्यांच्या गावात असू शकते, अन्य गावात असू शकते, सामान्य मुंबईकराला असू शकते. मला असं वाटत नाही कोणाला कशाची क्युरिओसिटी वाटावी, याचं काही गणित नाहीये, याचं काही लॉजिक नाहीये, तर्क नाहीये. त्यामुळे आणि जे अनिकेतजींनी सांगितलं ते की गोवारी हत्याकांडाच्या वेळेला किंवा गोवारींचे जी मृत्यू ओढवले शरद पवार मुख्यमंत्री असताना, नागपूरचं विधानसभा अधिवेशन होतं मला वाटतं, आणि परंतु ते मृत्यू जे ओढवले तर तशा प्रकारच्या घटना घडल्या, तेव्हा सरकारने कायदेशीर जी कारवाई करायची ती करायला हवी, इतकंच माझं म्हणणं आहे. आणि टीव्हीने काय दाखवायचं हा टीव्हीवाल्यांचा प्रश्न आहे. फक्त जर त्यांनी जर ते अयोग्य पद्धतीने दाखवलं त्यांचा TRP कमी होईल. जे चांगलं आहे ते टिकेल, जे वाईट आहे ते रसा तळाला जाईल असं मला वाटतं. मूळ प्रश्न जो आहे त्याच्याकडे वळूया आपण आता, की एक डेडलॉक यावं अशी परिस्थिती आहे. कारण ह्यावर जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यांनी हे स्पष्ट सांगितलंय की गुलाल किंवा अंत्ययात्रा असं अशा पद्धतीने विजय यात्रा किंवा अंतरयात्रा. परंतु अशी गंभीर परिस्थिती मुळीच ओढवू नये अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहेच आहे. तर त्यामध्ये मुळात हा मुद्दा आहे की यामध्ये तोडगा निघणार कसा आता. कारण एक डेडलॉकची परिस्थिती की जी मागणी आहे ती ओबीसीच्या मधून द्या, ती मान्य करणं शक्य नाहीये, कायद्याच्या चौकटीत बसणारं नाहीये, घटनेच्या चौकटीत बसणारं नाहीये. आणि सरसकट शब्द वगळा असं त्यांनी सांगितलेलं आहे. सरसकट शब्द हा काढून टाकावा आणि त्याच वर सरकारने विचार करावा. काय मार्ग दिसतो? नुसतं तसं नाही, सरसकट शब्द काढून कुणबी मधून म्हणजे सर्व कुणबींना ओबीसी मध्ये हे द्या. मराठ्यांना कुणबी म्हणजे कसं आहे, मराठ्यांना कुणबी म्हणा आणि कुणबींना ओबीसी आहेतच ते ऑलरेडी, त्यामुळे ओबीसी आरक्षण मराठ्यांना द्या अशी मागणी आहे. ती मान्य होणं शक्य दिसत नाही आता. आणि हा डेडलॉक आहे ही खरी गोष्ट आहे. याच्यातून मार्ग निघणं आत्ता तरी आपल्याला अवघड वाटतंय. काहीतरी आणखीनच एखादा इनोव्हेटिव्ह मार्ग आंदोलकांनी सुचवला, सरकारने तो मान्य केला तर त्याच्यातून तोडगा निघू शकतो. किंवा सरकारने सुचवला आणि त्यांनी मान्य केला, बरोबर. त्याची भूमिका घेण्यासाठी काय मार्ग दिसतो आता? कारण वेगवेगळे नेते, एक गोष्ट निश्चित आहे की सगळ्या राजकीय पक्षांनी मराठा आंदोलन जे आहे किंवा मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपापल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. आणि त्यामुळे हा प्रश्न जास्तीत जास्त चिघळत गेलेला आहे. कुठे ना कुठेतरी या राजकीय पक्षाचं बळ, त्याचं बळ, त्या नेत्याचं बळ, या सगळ्यामुळे प्रश्न चिघळलेला आहे. नाही, त्याच्यामध्ये प्रश्न चिघळलाय का आता? आज चिघळल्यासारखा दिसतोय. पण यांनी जे उदाहरण मगाशी दिलं होतं अनिकेत जोशींनी की रामाला चंद्र हवा होता रामायणातल्या,
आता आपल्याला माहिती आहे की रामायण हे काही प्रत्यक्ष घडलेलं नाही. रामायण महाभारत हे या हिंदुस्थानातले खूप मोठे 2 ग्रंथ आहेत की जे एकूण समाजाला दिशादर्शक आहेत. तर रामायणात प्रभू रामचंद्र राम होता, पण बालपणी त्यांनी रामाने चंद्राचा हट्ट केला आणि आरशातनं चंद्र दाखवला गेला, म्हणजे लहान मुलाला फसवलं गेलं. तर मी काही जरांगेंची तुलना रामाशी करणार नाही, त्यांना सरकार फसवेल असंही म्हणणार नाही. पण मुद्दा काय आहे त्यातला, त्यांची जर मागणी कुठेतरी कायदेशीर चौकटीत बसत नाही असं सरकारला वाटत असेल तर सरकारला ते त्यांच्या गळी उतरवावं लागेल, किंवा त्यांना आयदर स्पष्टपणे सांगावं लागेल किंवा इनडायरेक्टली सांगायला लागेल. पण थोडक्यात त्यांना आरशातला चंद्र का होईना दाखवून समजूत काढावी लागेल. मग ती काय असू शकते, तर 10% जे आरक्षण आहे ते एसीबीसीचं ऑलरेडी दिलं या सरकारने, आणि ते कसं योग्य आहे टिकलं होतं ते, त्याने हे कसं योग्य आहे हे समजावून सांगणं. इनफॅक्ट त्याच्याही पलीकडे जाऊन नरेंद्र मोदींच्या सरकारने केंद्राच्या जो 2018 मध्ये किंवा असं काहीतरी जो हे केला अमेंडमेंट केली आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शनसाठी जे आरक्षण दिले, म्हणजे आपल्या लहानपणी नादारी किंवा ईबीसी ची सवलत शैक्षणिक शुल्काची घ्यायची लोक, ती आज महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक शुल्काची सवलत जी घेतली जाते, महाराष्ट्रात ईबीसी लागू आहे का तर लागू आहे, त्याच्यात जी सवलत घेतली जाते त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ती घेतात ईबीसीची सवलत. म्हणजे आमचं उत्पन्न ह्याच्यापेक्षा कमी आहे XYZ अमाऊंटच्या, आणि त्यांना शैक्षणिक म्हणजे फी माफीमध्ये सवलत मिळते शैक्षणिक शुल्कात. ती घेणारे जर बेनिफिशियरी पाहिले तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 80-85% त्याचा फायदा हा मराठा समाजातले दुर्बल घटकातले लोक घेतात, अशी आकडेवारी आहे. आणि आज जर एसीबीसी म्हणजे सोशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास किंवा सोशल एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासचं जर आरक्षण घेतलं, विशेष मागे राहिलेला प्रवर्ग म्हणून जे दिलं 10%, ते जर घेतलं तर ईबीसीची सवलत घेता येत नाही, कारण 2 आर्थिक आरक्षणाचे फायदे घेता येत नाहीत कुठल्याही समाजाला. ते जर एसीबीसीचं आरक्षण घेतलं तर मराठा समाजातल्या विशेषतः दुबळ्या किंवा आर्थिकदृष्ट्या मागास त्यांचं नुकसान होणार आहे, कारण एसीबीसीचं आरक्षण 10% मिळाल्यानंतर त्याचाही फायदा अनेक बलिष्ठ मराठा घेणार आहेत. आणि हे मी त्याच्यात वर्गवारी करत नाही, कारण ओबीसीच्या आरक्षणाचा विषय जो अनिकेत जोशी म्हणाले की ओबीसीच्या जाती किती, तर ते छगन भुजबळ अचूक सांगतात काय 273, 165, मुख्य जाती 65 वगैरे वगैरे वगैरे. त्या जातींमधल्या देखील हँडफुल ऑफ ओबीसीज म्हणजे अगदी मुठभर जाती त्यातल्या आरक्षणाचे अधिक फायदे घेतात हे आपल्याला दिसतं. आणि कुठल्याही समाजात होताना दिसतं, जसं आपल्याकडे जी संपत्ती आहे, वेल्थ आहे एकूण महाराष्ट्रातली, ती मुठभरांकडे आहे आणि बहुसंख्य लोक गरीब दिसतात. ही जी विषमता आहे ती त्या आरक्षणात पण होते. कुठल्याही सवलतीचा फायदा घेताना मुठभरांना फायदा मिळतो आणि अनेक लोक त्यातनं वंचित राहतात. तीच गोष्ट आरक्षणाची होऊन ईबीसीची सवलत जी आज गरीब मराठा घेतात ती कदाचित त्यांना मिळणार नाही ही भीती आहे, आणि ते आपल्याला केल्यानंतर कळेल. कदाचित तेव्हा लोक का आरक्षण दिलं असं म्हणतील, ही पण वेळ उद्भवेल. पण सरकारला हे सगळं सत्य सांगण्याचं धारिष्ट्य नसतं कदाचित, आणि अनेक नेत्यांना नसतं. म्हणून मी म्हणतो सगळे नेते राजकारण करतात, डेडलॉक आहे तो सोडवायचा मार्ग काय होईल, तर कदाचित जरांगे सरसकटचं आग्रह मागे घेतील. सगळे सोयऱ्यामधले सोयऱ्यांची उदाहरणं अनेक देतात की मराठा समाजाचा माणूस आहे पण त्याचा जावळी वेगळ्या धर्मातला, तर त्याला आरक्षण देणं अवघड जाईल. अशा अनेक टेक्निकॅलिटीज त्यांना समजावून सांगितल्या जातील. कदाचित त्यांची प्रकृती बिघडली की ते रुग्णालयात जातील, त्यातनं अनेक आंदोलन तिथे थांबतील का नाही माहित नाही. ते आंदोलन कुठलं वळण घेईल हे आज प्रेडिक्ट करणं कोणालाही शक्य नाही. पण सरकार नावाची यंत्रणा असते ती, पुन्हा मी सांगतो, सर्वशक्तिमान असते. ते त्याच्यामध्ये अनेक गोष्टी करत असतात, सिम्युलेशनही करून बघत असतील, कोर्ट काय म्हणतो याचा अंदाज घेत असतील आणि पावलं उचलतील. त्याचा राजकीय लाभ होतो का नुकसान याच्यावर ते वेग केलं तर समाजाचं नुकसान होईल असं मला वाटतं, पण तोडगा निश्चितपणे काढतील असं मला वाटतं. तोडगा निघेल अशी आपण अपेक्षा निश्चितच करूया. आणि आजची जी चर्चा आहे ती आपण इथे थांबवूया. तुमची काय मतं आहेत, तुम्हाला नेमकं काय वाटतं याबद्दलची माहिती, याबद्दलची तुमची मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी अनिकेत जोशी आणि शैलेंद्रजी परांजपे यांच्यासह आपली रजा घेते. धन्यवाद.